कृष्णा भोसले यांचा वाढदिवस भव्य रक्तदान शिबिरातून साजरा। याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेड शहरातील डॉक्टर लेन परिसरातील कृष्णा पॅथॉलॉजीचे मालक कृष्णा भोसले यांचा वाढदिवस दरवर्षी 5 जून रोजी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। यावर्षी देखील कृष्णा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरातील डॉक्टर लेन परिसरातील कदम हॉस्पिटलच्या शेजारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कृष्णा भोसले यांचे मित्रमंडळी, नातेवाईक तसेच इतर अनेकांनी या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले। कृष्णा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 4 ते 5 वर्षांपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन हे डॉक्टर लेन मित्र परिवार नांदेड यांच्या आयोजनातून केले जाते। कृष्णा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर यावेळी मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। कृष्णा भोसले यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी ते आम्ही आरोग्य सेवा देणारे माणसं असून आमचे सहकारी मित्र आहेत ते कृष्णा पॅथॉलॉजी आहे डॉक्टर लाईनमध्ये, त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसाम्राज्य मित्रमंडळ डॉक्टर लाईनच्या वतीनं ब्लड कॅम्प या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। अजून 10-15 कार्यकर्ते येतील अशी अपेक्षा आहे आमची। आणि कृष्णा भाऊ भोसले यांना सर्व मित्रमंडळांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांचं येणारं आयुष्य भरभराटीचं, आरोग्यदायी, धनसंपदादायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी माझ्या वतीनं व माझ्या शिवसाम्राज्य मित्रमंडळाच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। रक्तदान शिबिराचं आयोजन करून आपला वाढदिवस साजरा होत आहे, काय भावना आहेत, काय सांगा? माझ्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर लाईन मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे आणि माझ्या सर्व मित्रमंडळाच्या आयोजनानंतर इथं ब्लड डोनेटचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि सर्वांनी मिळून इथं ब्लड डोनेट देऊन सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांचं सर्वांचं आभार मानतो। किती वर्षापासून रक्तदान? 4-5 वर्षापासून आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षीप्रमाणे केलेला आहे। सोशल मीडिया असो, प्रत्यक्षात भेटून आपल्या मित्रमंडळींनी, नातेवाईकांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत, काय सांगा? त्यांचं बी मनापासून आभार मानतो। कोणी सोशल मीडियाने कॉल करून, मेसेजद्वारे दिलेल्या शुभेच्छांना मी त्यांचे आभार मानतो। प्रत्यक्ष देखील भेटी दिलेल्या आहेत। त्यांना पण मी माझ्याकडून आभार मानतो त्यांचं पण।